नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी आपली झाडाची गाडी आली होती। आपण 4 झाडं त्याच्यातून उतरवले। ते कोणकोणते बघूया। चला, 3 नारळाचे आणि 1 चिकूचा आहे। तर आपण सकाळी सकाळी झाडे लावा झाडी जगवा हे अभियान सुरुवात केली आहे। तर मॉर्निंग मूड एकदम मस्त झाला आहे। तर बघू शकता वातावरण पण एकदम मस्त आहे। आपण झाडं लावल्यानंतर पावसाने पण मेहरबान झाला आहे। नमस्कार मित्रांनो, मी रवी अस्मान। माझ्या चॅनलवरती रवी तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। कारण की आपण खूप दिवसापासून व्हिडिओ आपला बंद होता, तुम्हाला माहीतच असेल। आता पण आपण डेली रुटीनचा ब्लॉग चालू करणार आहोत। तर फुल सपोर्ट पाहिजे तुमचा मित्रांनो, दुसरं काही नाही। वेल डन। चला करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात। प्रॉब्लेम काय होता, कशामुळे आपले व्हिडिओ बंद होते नसन माहिती, तर आपण नवीन सबस्क्रायबर असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक बघू शकता। जे व्हिडिओ त्याचे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल। आणि आपली ह्या वर्षी आणि 2025चे पिकं लागवडीला आम्ही तयार झालो आहेत। आणि आज माणसाचे प्रॉब्लेम असल्यामुळे डायरेक्ट कपाशी फेरवून घेतली। वेळ लागतो पण मग डायरेक्ट पेरले जातो। आपण हाताने लावायला खूप उशीर लागतो, पण लेबर भेटत नाही टायमावरती। आपले मित्र सुनत भाऊ त्यांनी आपल्याला कपाशी फेरवून दिली, कारण की आपल्या यावेळेस बैलांची थोडीशी परेशानी झाली, त्याच्यामुळे आपण बैल वगैरे एक विकून टाकलाय। खूप मस्त भारी यंत्र चालतं यावेळेस। फर्स्ट टाइम सुनत भावांनी पेरलंय। आणि आम्ही घरी कपाशी लागवड केली, थोडी तुरी पण लावल्यात। पावसाळा म्हणजे वातावरण एकदम मस्त। जे शेतकरी शेतात मध्ये राहतात त्यांना माहीत असेल की वातावरण पाऊस आल्यानंतर शेतामध्ये किती मस्त वाटतं। आणि आज सुद्धा पावसाने पूर्ण पेरणी झाल्यानंतर हजेरी लावली। खूप धो पाऊस झाला, तुम्ही थंबनेलवरून बघितलं असेल। आपण तुम्ही समोर बघू शकता की टरबूजच्या बेडवरती आपण तणनाशक मारून तिथे कपाशी लावली। डायरेक्ट नांगरणं वावरनं नांगरता। आणि इथं मका पेरली आहे। 2 ते 2.5 एकर मका, 4 बॅग बसल्यात त्यामध्ये। आणि खूप मस्त भारी पाऊस झाला आणि या पावसामध्ये एकदम मस्त बी उतरून पडणार आहे ही गॅरंटी आहे। पाऊस एकदम भारी चालू होता, कम से कम 1 तास पाऊस चालला, पण मग सुरुवातीला एकदम भारी पाऊस झाला। एकदम मस्त पाऊस झाला आहे। झाडं पण एकदम मस्त पडतात पाऊस आला की। आणि पूर्ण गच्च वावरात पाणी झालं होतं, त्यामुळे आम्ही बघू शकता बेड पूर्ण झाकले। तर अर्धे जिकडं लवण आहे तिकडं पूर्ण बेड झाकले, तर त्या ठिकाणी बी येऊ शकत नाही, त्यामुळे आपण नाली करून दिली साईडनी। आणि इकडं पण मकाच्या वावरात पण पाणी येतंय पूर्ण वावराचं, तर इथून एक नाली करून दिली, पाणी क्रॉस होत आहे। आणि साईडला कोलवाट आहे, त्या कोलवाटांद्वारे खाली पासळ होत आहे। खूप भारी मस्त पाऊस झाला मित्रांनो। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी समोर येऊन का बरं फेसद्वारे बोलत नाही, कारण की आपला ब्रेन ट्यूमर आजारातून क्लिअर झाल्यानंतर हा फर्स्ट ब्लॉग आपला आहे। त्याच्यानंतर आपण तुम्ही चांगला प्रतिसाद आणि प्रेम दाखवलं तर आपण डायरेक्ट समोर पुढल्या ब्लॉकमध्ये येणार आहोत, जे की उद्याचा। आणि 2025चा हा दुसरा पाऊस आहे। बघू शकता पाणी करून दिले आणि खूप मस्त शेती